महेशजींना विनंती आहे की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. डायरी पण दे ना. हां, डायरी पण द्या. समीर कारखानेस यांनाही मी कृपया मंचावर याची विनंती करते. विनोद, समस्येचं संधीत रूपांतर केल्यानंतर असा जगभराचा प्रवास सोपा होऊ शकतो हे आपल्याला या पुस्तकातनं कळणारच आहे. आणि त्याचबरोबर आत्ता आपण ज्या डायरीबद्दल बोललो, एक अभिनव डायरी. पुन्हा एकदा त्यात आहे लक्षात ठेवा असं पण आहे, तेवढं वाचलं. म्हणजे पटकन लक्षात ठेवा अशी एक टीप बघितली तरी सुद्धा खूप गोष्टी मिळून जातात त्यातनं. आणि यानंतर मी महेशजींना विनंती करते की त्यांनी या अभिनव डायरीचं प्रकाशन करावं. खऱ्या अर्थाने आयुष्याला रिचार्ज करणारी अशी ही डायरी आहे. कारण या डायरीच्या प्रत्येक पानावर प्रत्येक दिवसागणिक आपल्याला नवीन गोष्टी मिळत राहणार आहेत आणि त्यातून प्रेरक प्रेरणादायक अशा अनेक गोष्टी यातनं शिकायलाही मिळणार आहेत. ती लिहावी लागेल. धन्यवाद सर्व मान्यवरांना, सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. आणि मी महेशजींना विनंती करेन की या निमित्ताने आपलं मनोगत. नमस्कार. अशा प्रसंगी काय बोलायचं खरंच कळत नाही. माझा कायमच अनुभव आहे की मला ना कॉन्व्हर्सेशन म्हणजे असं गप्पा मारायला खूप आवडतात, मोर दॅन एनिथिंग. पण हा कार्यक्रम वेगळा होता. मी राजेशजींना खूप, आता जवळजवळ झाली 6-1 वर्ष आम्ही मित्र आहोत. आणि त्यांनी ज्यावेळेला पुस्तक लिहायचं ठरवलं की मला त्यांची गोष्ट माहिती आहे लहानपणापासूनची. जसं त्यांनी माझ्याकडनं वदवून घेतलेलं गाडीच्या प्रवासात, तसं मी त्यांच्याकडनं वदवून घेतलेलं. म्हणजे आम्ही एकमेकांच्याच गोष्टी ऐकत गेलेलो प्रवासात. आणि आय फाउंड इट व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे इट इज तुम्हाला खूपच प्रेरणादायक आहे ते. आणि फ्रॉम वेअर टू वेअर खरंच आहे ते. समस्या ते संधी ॲक्च्युली. आणि माझा हेच होतं की मला, मी 5 वर्षापूर्वी सडनली आउट ऑफ द ब्लू असा विचार केला की आपण मराठी सिनेमा, नाटक यांना परदेशात घेऊन जाऊ, बघू काय होतं का. एक अवॉर्ड फंक्शन करायचं ठरलं मिगता. आणि मला ते आता लक्षात येत होतं की त्यांनी जे मला सांगितलं ना, डेअरिंग करायची. जसं मनोहर जोशींनी सांगितलं की तुम्ही 3 गोष्टी करा. एक तर कुठूनही पैसा मिळेल असं बघा,
एक बिझनेस करा आणि एक रिस्क घ्या. ते खरं तर पॉलिटिशियनना सहज शक्य असतं, आपल्याला नसतं. कारण नॉर्मली असा विचार कोणी करू नका. ते खरंच आहे की आधी कुठेतरी घरी काहीतरी पोचेल हे लक्ष द्या. बिझनेस करावा या मताचा मी सुद्धा आहे, कारण मी लहानपणापासून रिस्क घेतच आलो. मी त्यांचा तिसरा मला वाटतं सल्ला जास्त मानला आणि ठरवलं की चला एक अवॉर्ड फंक्शन करू. आणि नंतर लक्षात आलं की समोर एक समस्या निर्माण झाली आहे. पण मग राजेशजींसारखी माणसं मिळाली ज्यांनी मग ती संधी दिली. ती समस्या तिकडे आम्ही कसं सक्सेसफुल करू शकलो. गेले 4 वर्ष ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट मिग्धा. आणि बघू हळूहळू गेली 4 वर्ष तर आपण लॉसेसमध्येच आहोत. पण वन डे आय नो, मला कॉन्फिडन्स आहे, विल ब्रेक इवन ऑर मे बी मेक सम मनी. म्हणजे मला कायम वाटतं की मिग्धा ह्या फेस्टिवलमधनं काहीतरी करता आलं फॉर सोसायटी तर करायचं आहे, पण त्यासाठी प्रॉफिट मिळणं खूप आवश्यक आहे. आणि कधी म्हणजे मला कधी काही गरज लागली, कधी मला प्रॉब्लेम आला तर आय नो राजेश इज वन फोन कॉल हवे. आणि कॅन्सल बिन्सल नाही की मी धावत नाही आलो. मी काल मला इथे यायचं होतं म्हणून, आणि वॉज शूटिंग फिल्म सिटीला, आणि फिल्म सिटीवरनं इथे यायचं म्हटलं तर जवळजवळ म्हणजे मी इथून आता नॉर्मली मुंबईचं असं आलं की इथून आपण पुण्याला जाणं सहज शक्य आहे. देन कमिंग फ्रॉम गोरेगाव. पण देन आय टोल्ड हिम यस्टरडे की असं असं मला जायचं आहे. मग त्यांनी शूटिंगच ठेवलं नाही. मी माझी धावपळ थोडीशी कमी झाली आणि आय वॉन्टेड टू कम फॉर दिस प्रोग्राम. म्हणजे मी त्यांना ती 2 दिवस आधी सांगतो मला सोडलं तर मी येईन. पण आय रिअली वॉन्टेड टू कम अँड आय एम सो हॅपी की माझ्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. समवेअर इट इज म्हणजे मला वाटतं प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. इफ यू रिअली वॉन्ट टू नो व्हॉट राजेश अथायडे इज अँड व्हॉट ही वॉज, वेर ही केम फ्रॉम. मला वाटतं खूपच इन्स्पिरेशनल पुस्तक ठरेल हे. आणि इट डेफिनेटली की म्हणजे मी त्यांची गोष्ट ऐकून खरंच भारावून गेलो की सी इट इज ऑलवेज यू ट्राय टू सी एक्झाम्पल्स. आणि हे खूप गरजेचं असतं की इफ वन मॅन कॅन डू इट वाय कांट आय. आणि त्यासाठी रिस्क घेणं खरंच गरजेचं आहे. मी पॉलिटिक्समध्ये पण जायचा प्रयत्न केला. पण मी तो जोक म्हणून गेलो नाही. आय रिअली फील की people from all fields should come into politics. नुसतं पॉलिटिशियनना शिव्या देऊन काही होत नाही. What are you doing to make that change? I think more than expecting change, I think you have to be the change. आणि यावेळेला नाही जमलं. मे बी फाईन. It was a fight between David and Goliath because actually Modi was Goliath यावेळेला. But then somewhere till now his steps are falling the right direction. So it is always a very great thing to know you have someone there at the center who is taking some right decisions. पण I feel everybody, प्रत्येकाने पॉलिटिकली अवेअर असणं खूप गरजेचं आहे. तरच हा देश सुधारू शकेल. नाही तर आपण काय करतो आज मत देतो किंवा मत देत नाही थिंकिंग की. आणि वी हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड की पॉलिटिशियन्स म्हटले की ते काय चोऱ्या करणार तरी. इट इज म्हणजे वी कॅन बी द चेंज. आणि मजा आली. म्हणजे इनफॅक्ट आय लिसनिंग टू राजेश आय फेल्ट की दिस क्वेश्चन आन्सर सेशन शुड नॉट एंड. कारण खूप इन्साइट्स मिळत होत्या. इज अन एक्स्ट्रीमली गुड टीचर. मला वाटतं की मे बी फ्रॉम दॅट ही हॅज बिकम अ गुड बिझनेस मे बिकॉज ही हॅज दॅट कन्व्हिन्सिंग पॉवर, ही हॅज द टॉकिंग पॉवर. आणि ही रिअली मेक्स अ सेन्स. मी बिझनेसवर खूप डिस्कशन्स ऐकलेली आहेत पण आय थिंक ही मेक्स सेन्स. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला खूप ॲडवाईस देणारे नॉनसेन्स बोलत असतात. पण छोट्या छोट्या गोष्टी, प्रॅक्टिकल गोष्टीतना व्हॉट यू कॅन डू इन लाईफ is you can really learn from Mr. Rajesh Athayde. And thank you once again for having me here. Goilkar sahib, thank you. Me त्यांच्या का he is trying to encourage Marathi people to get into business.
someone should come and try to encourage Marathi people to not to fight among themselves. Actually, if you see why Gujaratis progresses, because they help each other. Marathi people want to pull one down. अरे मेरे से ज़्यादा खींचो इसको नीचे. ते जादूशी थांबेल ना, because we have everything. We have the brains, we have the intelligence. What we need and what Mr. Goilkar is doing is the same thing. He gathers people, and so that they meet and then they exchange ideas. So everybody can grow, and it is actually a fact. If you try to help each other, everybody will grow. When I am helping someone, in the bargain, I know that somewhere, whenever I need him, is there to help me. And a very, very intelligent thing, very, very real thing Rajesh said is, when you invest in relationships, you're always in profit. Thank you. Thank you for having me here.